नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. विरोधी पक्षनेत्यांनी करोना काळात दौरे काढले. त्यानंतर काल राज्य सरकारनं एक आदेश काढला ज्यामध्ये विरोधी पक्ष नेत्यांसह ज्यांना म्हणून मंत्रिपदाचा दर्जा आहे ते, त्याचबरोबर आमदार, खासदार, इतर लोकप्रतिनिधी कुणालाही कुठेही दौरे काढण्याचा किंवा दौऱ्यांमध्ये बैठका सरकारी अधिकाऱ्यांच्या बोलवण्याचा अधिकार नाही. किंबहुना विरोधी पक्ष नेत्यांनाच लक्ष करत या GR मध्ये अर्थात आदेशामध्ये सरकारी अधिकारी जे ठिकठिकाणचे आयुक्त आहेत, जिल्हाधिकारी आहेत, विभागीय आयुक्त आहेत, अशा कोणालाही बैठकीला बोलवता येणार नाही असा हा आदेश आहे. हा आदेश काढणारं हे महाविकास आघाडीचं पहिलं सरकार नाही आहे. याआधी सुद्धा फडणवीस सरकारने सुद्धा काढला होता. त्याआधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारनं सुद्धा काढला होता आणि त्याआधी 1999 मध्ये युती सरकारनं सुद्धा असे आदेश काढलेले आहेत. किंबहुना असे आदेश हे काढले जातात. ते का काढले जातात त्यावरच आज आपल्याला चर्चा करायची आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं जो GR अर्थात आदेश काल जारी केला त्यामध्ये खास करून जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी त्यांच्या दौऱ्यांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांना भेटू नये अशी इच्छा आहे. म्हणजे आदेश असं म्हणतोय की सरकारी अधिकाऱ्यांनी दौऱ्यादरम्यान कुणालाच जे मंत्री किंवा राज्यमंत्री नाहीत पण लोकप्रतिनिधी आहेत त्यांना भेटू नये. एकंदरच राज्यातल्या सरकारी अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी भेटू नये, विरोधी पक्ष नेत्यांना एंटरटेन करू नये किंवा त्यांनी काही माहिती विचारली तर देऊ नये असा सुद्धा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणूनच मग एकच गजब उडाला, गोंधळ उडाला, खळबळ माजली की हा आदेश करोना काळात आलेला आहे. नेमकं याचं राजकारण काय ते उलगडून दाखवणारा हा आमचा वृत्तांत बघा. कोरोना काळात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दौरे सुरू केले. या दौऱ्यात विरोधी पक्षनेते आढावा बैठका घेतात. या बैठकांना शासकीय अधिकारी उपस्थित असतात. मात्र आता नवा GR काढण्यात आलाय. या GR नुसार विरोधी पक्षनेत्यांनी बोलवलेल्या बैठकांना शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये असा फतवा महाविकास आघाडी सरकारनं काढलाय. सरकारच्या निर्णयाचा विरोधी पक्षनेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय. घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार लोकशाहीनं दिलेल्या विरोधी पक्षनेत्या या जबाबदारीच्या पदाला त्या ठिकाणी मर्यादा आणण्याचं काम या निर्णयाच्या माध्यमातून होतंय. कारण गेले काही दिवसामध्ये कोविड संदर्भात ज्या गांभीर्यानं सरकारने लक्ष घालायला पाहिजे होतं, आता सरकारला आपलं काम जमलं नाही, सरकार पोचू शकलं नाही, सरकार बैठक घेऊ शकलं नाही, नियोजन करू शकलं नाही. मात्र थोडं मागे वळून पाहिलं तर महाविकास आघाडी सरकारनं भाजपच्याच पावलावर पाऊल टाकलंय. 2016 साली भाजप सरकारनं असा GR काढला होता. याची आठवण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी करून दिली आहे. कोरोना काळात बैठका वाढल्यानं अधिकाऱ्यांना काम करणं अवघड होऊ लागले. त्यामुळे अपवादात्मक स्थितीत हा निर्णय घेतल्याचं थोरातांचं म्हणणं आहे. भाजपनं तर स्थिती सुरळीत असताना हा निर्णय घेतला होता असा टोमणा थोरातांनी लगावलाय. हा GR तर खरं म्हणजे युती सरकारच्या काळात 16 सालीच काढलेला आहे आणि आता तर परिस्थिती आणखी त्यापेक्षा वेगळी आहे. कोरोनाचं संकट आहे. आमचे जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी सुद्धा त्या कामामध्ये व्यग्र आहेत आणि त्यांनी जर ठरवलं की सर्व बैठका जे घेतात त्या बैठकांना उपस्थित राहण्याचं ठरवलं तर काम कधी करायचा हा प्रश्न निर्माण होऊन जाईल. तर आपण तत्कालीन विरोधी पक्षनेते असतानाही या GRला विरोध केला नव्हता असा दावा धनंजय मुंडे यांनी केलाय. सरकारमध्ये गोंधळ नको म्हणून संकेतानुसार विरोधी पक्षनेत्यांना बैठका घेता येत नाही. सरकारनं एक निर्णय घेतला आणि त्यावर विरोधी पक्षनेत्यांनी शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वेगळीच भूमिका मांडली तर गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते असं जाणकारांचं मत आहे. तसंच विरोधी पक्षनेत्यांना शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा अधिकार कायद्यानं नसल्याचंही काही तज्ज्ञ सांगतात. दीपक भातुसेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते
प्रवीण दरेकर आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी मंत्री शशिकांत शिंदे आहेत. याशिवाय आपल्यासोबत काँग्रेसचे धडाडीचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत. तसंच आपल्यासोबत राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख सुद्धा आहेत. मी सुरुवातीलाच प्रवीण दरेकर यांच्याकडे जातो. प्रवीण दरेकर, जसा तुम्ही दावा केलेला आहे की जूनच्या पहिल्या नाही तर शेवटच्या जूनच्या आठवड्यापासून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जे विरोधी पक्ष नेत्यांच्या तुम्हा दोघाही म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर तुम्ही दोघे यांचे जे दौरे झाले, खास करून मुंबई पुणे MMR रिजन या भागामध्ये, पुढे मग औरंगाबाद अकोला नागपूर या परिसरामध्ये, या दौऱ्यानंतर 13 जुलैला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी 22 प्रश्न विचारलेले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक शहरागणिक तिथली फॅक्ट फाईल जोडलेली आहे आणि त्या पत्राच्या सुरुवातीलाच असं म्हटलेलं आहे की आम्ही दौरा करून माहिती घेऊन सरकारच्या नियोजनाचा कसा फज्जा उडालेला आहे याचा लेखाजोखा या पत्रात मांडलेला आहे. हे पत्र तुम्हाला सादर करतोय. तुमच्याकडे जर का वेळ असेल तर तुम्ही या पत्रावरती आमच्याशी चर्चा करा, असं ते पत्र आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या पत्रावर तुमची सुद्धा सही आहे. या पत्राच्या निमित्तानं जो दौरा झाला त्यानंतरच हा आदेश आला असं तुम्हाला वाटतंय? आशिष जी, आपण बघाल की अशा प्रकारचे GR 2002ला, 2009ला, 2011ला, 2018ला, 2020ला हा GR आता या ठिकाणी निघालाय. युती सरकारच्या काळात जेव्हा नारायण राणे गोपीनाथ मुंडे होते तेव्हाही निघालेला आहे असा आदेश. हो, त्याच्या अगोदर 2002ला, 2009लाही आशिष निघालाय. नाही, मी 1999चं म्हणतोय की आज या ठिकाणी खरे आशिषजी, आमचं म्हणणं एवढंच आहे की देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यामुळं नियम काय असतात, अधिकार काय असतात, संकेत काय असतात याची नीट जाणीव त्यांना त्या ठिकाणी, कायद्याचेही ते अभ्यासक आहेत. आता विरोधी पक्षांनी ज्या प्रकारे दौरे केले, तिथल्या हॉस्पिटलची पाहणी केली, रुग्णांना भेटले आणि तिथल्या व्यवस्थेमध्ये जे दोष होते, उणिवा होत्या किंवा आमची जी निरीक्षणं आली ती त्या अधिकाऱ्यांना सांगितलीत. आम्ही आशिष अधिकाऱ्यांना आदेश दिले नाहीत, तो अधिकार आम्हाला नाही याची पूर्ण जाणीव आहे. परंतु अधिकाऱ्यांना भेटण्याचा आमचा अधिकार आहे, अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि तिथली यंत्रणा आमच्या सांगण्यावरून, सूचनेवरून तिथली जर यंत्रणा कार्यान्वित व्हायला मदत करत असेल आणि या निमित्तानं काय झालं, सरकारचं फेल्युअर लोकांच्या समोर आलं. खरं म्हणजे त्या विभागाच्या मंत्र्यांनी बैठक घेणं अपेक्षित होतं, नियोजन करणं अपेक्षित होतं. पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात जाऊन कोरोनाचा आढावा घेणं, उपाययोजना करणं, ज्या गोष्टी कमी आहेत त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून देणं, आदेश ते देऊ शकतात, अंमलबजावणी करू शकतात. परंतु यामुळे सरकारची राज्यस्तरावर नाचक्की झाली. त्यांना नामुष्की आली की अरे विरोधी पक्षनेते तर फिरतायत, सूचना देत आहेत, त्या ठिकाणी कामकाजातले दोष दाखवतायत आणि मग आता आपलं अपयश झाकण्यासाठी जर विरोधी पक्षनेते असेच फिरायला लागले, असेच अधिकाऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी जर वातावरण झालं तर आपलं काही खरं नाही, या भावनेतनं आशिष या ठिकाणी या गोष्टी झाल्यात. उदाहरण मी आपल्याला सांगतो की आमच्या दौरे झाल्यानंतर त्या यंत्रणेतले दोष आपण चव्हाट्यावर आणले, आपण दाखवलेत. म्हणजे 12-12 तास त्या ठिकाणी हॉस्पिटलच्या बाहेर ऍडमिशन मिळालं नाही म्हणून मृत्यू झालेली मीरा भाईंदरची केस असो, एकाची बॉडी दुसऱ्याला देऊन अंत्यविधी करून नंतर तो जिवंत आहे असं दाखवणं असो आणि व्हेंटिलेटरच्या उपलब्ध, या सगळ्या गोष्टी गतिशील झाल्या. कोकणामध्ये तर आपण बघाल ज्या वेळेला निसर्ग वादळ झालं, यांची पोटदुखी कधीपासून झाली की कोकणामध्ये मी आणि देवेंद्रजींनी दौरे केले आणि त्या दौऱ्यामध्ये यांचं पितळ उघडं झालं. यांनी घोषणा केल्या, पहिलं तर काहीच केलं नव्हतं. तुमच्या आधी शरद पवार गेले होते आणि नंतर आम्ही जाऊन अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर आशिष, आम्ही अधिकाऱ्यांना जाऊन भेटल्यानंतर अंमलबजावणी काहीच नाही, रॉकेला आलं नाही, घोषणेतलं काय झालं नाही. आणि मग काय झालं, अधिकाऱ्यांनी आमच्यात खरी माहिती आम्हाला मिळायला लागली, लोकांसमोर उघडे व्हायला लागले आणि मग अशा प्रकारचा GR काढायची आवश्यकताच काय होती. जर तुम्ही म्हणताय ना हा पहिलाच होता, मग तुम्ही आता परत ते इंडोर्स करायची काय आवश्यकता होती. तर या ठिकाणी विरोधकांना अशा प्रकारे मुस्कटदाबी करून त्या ठिकाणी त्यांना वाटलं की आपल्याला यांना थांबवता येईल.
ठीक आहे परंतु ठीक या आहे ठीक आहे ठिकाणी प्रवीण दरेकर, मी येतोय तुमच्याकडे. आदेश दिलेले नाहीत. मी सचिन सावंत यांच्याकडे जातोय. शशिकांत शिंदे, मी थोडं सचिन सावंत यांच्याकडे जातोय, कारण त्यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढलेलं आहे आणि त्या प्रसिद्धी पत्रकाचं हेडिंग खूप महत्वाचं आहे. सचिन सावंत असं म्हणतात की हा जो निर्णय किंवा हा आदेश काढण्याचा जो निर्णय झालेला आहे, मुळात हा निर्णय देवेंद्र फडणवीसांची इच्छापूर्ती करणारा आहे. हे मला कळलेलंच नाहीये की आदेश हा महाविकास आघाडीचा आहे आणि फडणवीसांची इच्छापूर्ती कशी होईल. सचिन सावंत, हे काय? नाही म्हणजे तुम्ही आता मगाशी जो इतिहास सांगितला, आता जे काय पद्धतीनं प्रवीण दरेकरजी सांगत होते, मला थोडंसं हास्यास्पदच वाटलं. आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्ष किती दांभिक आहे याची जाणीव त्यांच्याच वक्तव्यातनं झाली. त्यामुळे मला अधिक बोलायची आवश्यकता नाही. याचं कारण असं की आता त्यांना लोकशाहीच्या संदर्भामध्ये ते आता गळे काढतायत, लोकशाहीची गळचेपी झाली अशा तऱ्हेची वक्तव्य करतायत. पण ही जर गळचेपी जर होती, तुम्ही कधी जर असा निर्णय, बाहेर पडलेत का? ऐका ना सोडून कधी प्रवीण दरेकर, ऐकून घ्या. प्रवीण दरेकर, ऐका. तुम्ही त्यांच्या आसपा पुसायला गेलात का कधी? काय झालं? त्रास होतो. केवळ बोलून चालत नाही, लोकांच्या सुखदुःखाला ग्राउंडवर जावं लागतं, तेव्हा तुमच्या बोलण्याला लोक अर्थ देतील. आता या उघड पडल्यानंतर असंच तरी कागगाव करत राहणार. त्यामुळे नाही हे तुम्हाला फक्त बोलून नाही होत, कधीच लोकांच्या सुखदुःखात गेला नाही, त्यांच्यावर तुमची लोक गांभीर्याने घेत नाहीत. प्रवीण दरेकर, ऐका ना, ऐका त्यांना बोलू द्या. मी तुमच्याकडे बोलणं दांभिकपणाचं आहे, मी इंडोर्स करतोय. बोललो आता कांगावा चालू आहे. हा निर्णय 11 मार्च 2016 साली का काढला होता तुम्ही, याचं उत्तर ते देणार नाहीत. आता ते म्हणाले की जर अगोदरचा निर्णय आहे तर परत का काढला 2020 ला? मग 2016च्या अगोदरही असे निर्णय आले होते, तर 2016ला का काढला त्यांनी? त्यावेळेला लोकशाहीचे बद्दल त्यांना गळे नव्हते आले किंवा गळचेपी नव्हती झाली किंवा लोकशाही विरोधी पक्षाचा अधिकार किंवा विरोधी पक्ष नेत्याचा अधिकारावर आपण त्या ठिकाणी गदा आणतोय असं वाटलं नव्हतं. त्यामुळे हे सगळे जे काही प्रकार आहे की ज्या वेळेला आपल्यावर येतं, यांना त्यावेळेला असं वाटत होतं की आमची सत्ता कायम राहणार आहे, आम्ही कायम सत्तेत राहणार आहे. अजूनही त्या सत्तेचा मोह त्यांना गेला नाही. गेले 6 महिने आपण पाहतो आहोत की ज्या पद्धतीनं सातत्यानं अंधाऱ्या रात्रीमध्ये शपथ घेणारे फडणवीस आपण पाहिले आणि त्यानंतर सातत्यानं कशा तऱ्हेनं सरकार अडचणीत आणावं हेच प्रयत्न पाहिले, सरकारच्या विरोधात आंदोलन करणं अजितदादाही होते. आणि आज दोघांचाही वाढदिवस आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघांचाही वाढदिवस आहे. आपल्या सोयीचं नका बोलू. म्हणजे ते 80 तासांचं सरकार जर का टिकलं असतं तर आज वाढदिवसाचा दिवस होता सरकारच्या. हा आदेश आठवला ज्या वेळेला स्वतः काढून मोकळे झाले. आणि जर फडणवीस सरकारची त्यावेळेला इच्छा होती की अशा तऱ्हेचा आदेश निघावा, तर ती इच्छा पूर्ती आता आम्ही करतोय. त्याच्यामुळे यांचा पोटशूळ काय येतोय? दुसरीकडे आणि लोकशाहीच्या नावावर गळे काढावे, मला आश्चर्य वाटतं. यांच्या कालावधीमध्ये माहितीच्या अधिकारावरती प्रचंड मोठी गदा आणण्याचं काम झालं. त्यांनी धर्मा पाटीलांच्या मुलांना, त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येक दौऱ्यावरती त्या ठिकाणी अरेस्ट केली होती, डांबून ठेवलं होतं. प्रत्येक आंदोलनाच्या पूर्वी काँग्रेसच्या नेत्यांना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना ताब्यात घेण्याचं काम यांनी केलं. कडकनाथच्या वेळेला जो काही भ्रष्टाचार झाला त्यावेळेला त्या पोरांनी फक्त ते कडकनाथाच्या कोंबड्या त्यांच्या समोर सोडल्या म्हणून त्याला तडीपार केलं. आणि विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचं काम पूर्णपणे 5 वर्षे करणाऱ्यांनी आता लोकशाही त्यांना आठवायला लागली. मला आश्चर्य वाटते त्याचं. आणि मला असं वाटतं की कधीतरी लोकशाहीचं प्रबोधन त्यांना होण्याची आवश्यकता देखील होती. दुसरीकडे तुम्ही आज म्हणता आम्ही दौरे केले, हे केले. तुम्हाला लक्षात घ्या, लोकशाहीमध्ये मर्यादा असतात. विरोधी पक्ष काय करणार आणि सरकार काय करणार. तुम्ही सरकारने निर्णय घ्यायचा असता आणि विरोधी पक्षांचे सरकारचे निर्णय योग्य आहेत का अयोग्य आहेत याबाबत विश्लेषण करावं, त्याच्यावरती टीका करावी. त्यांनी तशा तऱ्हेने आपापल्या व्यासपीठावर मांडावं. विधानसभेमध्ये आमचे विधानसभा विधान परिषदेत वाबाडे काढावे, काही हरकत नाही त्याच्यावरती. त्याचं उत्तर विधिमंडळामध्ये आम्ही देऊ. तुम्हाला माहिती मिळते. मी स्वतः 6 वर्ष माहितीसाठी झगडलेलो आहे. अशी जी तुम्ही त्या ठिकाणी बघताय, लक्षात घ्या, माहितीच्या अधिकारामध्ये देखील आम्हाला माहिती देत नव्हते हे लोक. आणि आज त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांना राज्य सरकारने खुली माहिती दिलेली आहे. दुसरीकडे कोरोनाच्या कालावधीमध्ये इतका मोठा संकट काळ असताना व्यवस्था पूर्णपणे अपुरी पडते ही मान्य करतो आम्ही, लक्षात घ्या. कारण कोरोनाचं संकट हे अभूतपूर्व संकट आहे. प्रशासनानेही कोरोनाच्या संकटाचा सामना कसा करावा याची काही माहिती नाही, अगोदर कधी आलं नव्हतं अशा तऱ्हेची महामारी. मग अशा वेळेला सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे. हे न करता तुम्ही अडचणी वाढवण्याचं काम करता, आंदोलन करण्याचं काम करता. सरकारच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे. त्याच्याऐवजी सरकार अडचणीत कसं येईल हे पाहत असता राज्यपालांकडे जाऊन त्या ठिकाणी कायम तिथे निवासस्थानच करून घ्यावं विरोधी पक्षाने, नेत्यांनी, असंच आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. म्हणून आता हा पोटशूळ कशाला,
तर निश्चितपणे तुमचा त्या ठिकाणी जो आदेश होता त्याचीच त्या ठिकाणी अंमलबजावणी झाली आहे. त्यामुळे एवढा कांगावा करण्याची, हा दांभिकपणा दाखवण्याची तुम्हाला वाटत ठीक असेल, आहे पण ठीक दिसतंय आहे लोकांना. सचिन सावंत, राज्यपालांना न भेटताही म्हणजे राज्यपालांना भेटणं सोडून दिल्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची 20हून अधिक पत्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आलेली आहेत. त्यामुळे आता राज्यपालांना ते भेटत नाहीत, त्यांना ते पत्र पाठवत नाहीत. आता त्यांची पत्र ही मुख्यमंत्र्यांकडे जात आहेत. 20हून अधिक पत्र आलेली आहेत ऑन रेकॉर्ड. यस, मी शशिकांत शिंदे यांच्याकडे जातोय. शशिकांत शिंदे, लोकशाहीची जाणीव झाली आहे, मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराचं त्या ठिकाणी महत्व त्यांना कळलेलं आहे. आम्हीही लक्षात घ्या, उपस्थित झाले महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला आम्ही स्वतः त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटलो, राज्यपालांना भेटलो नाही. त्यांना मागण्या दिल्या आम्ही. त्यामुळे त्यांना जाणीव नसेल, आम्हाला त्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाची जाणीव आहे. ठीक आहे शशिकांत शिंदे, प्रश्न असा आहे टायमिंगचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. जून महिन्याचा शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा या 2 आठवड्यांमध्ये दोन्ही विरोधी पक्ष नेते दौऱ्यावरती होते. मुंबई MMR रिजन असेल, पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर असेल, त्याचबरोबर अमरावती अकोला नागपूर, नवी मुंबई उल्हासनगर भिवंडी कल्याण मीरा भाईंदर नाशिक मालेगाव जळगाव औरंगाबाद अशा ठिकाणी त्यांचे दौरे झाले. त्यांनी 13 जुलैला पत्र लिहिलं आणि आज म्हणजेच काल आदेश जारी झाला की कुणालाच कुठे जाता येणार नाही, तुम्ही गेलात तरी तुम्हाला सरकारी अधिकारी भेटणार नाहीत. याचा अर्थ काय टायमिंगचा? तो टायमिंगचा अर्थ काहींनी असा काढलेला आहे, ज्यांना राजकारण फार कळतं ते असं म्हणतायत की जेव्हा राजस्थानच्या सरकार पाडापाडीच्या सगळ्या घटना पुढे येत आहेत, घडामोडी घडतायत, त्याच पार्श्वभूमीवरती हा आदेश निघणं असा आहे की विरोधी पक्ष नेत्यांनी जाऊन कुठे भेटागाठी करू नये किंवा विरोधी आमदार खासदारांनी कुठे मीटिंग बोलवू नये, याची मुस्कटदाबी करण्यासाठी कदाचित हा GR काढला गेला असावा. शशिकांत शिंदे, नाही, याच्यामध्ये अशी जी पहिल्या प्रथम आज महाराष्ट्राच्या दोन्ही दिग्गज नेते आहेत, अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस दोघांचा वाढदिवस आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे मी अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. ते यापेक्षा महाराष्ट्रात मोठे व्हावे अशी आमच्या शुभेच्छा आहे. आणि देवेंद्र फडणवीस अशाच प्रकारचा अजित पवारांचा तुमचा फोन लागतो हे फार महत्त्वाचं. एवढ्या शुभेच्छा त्यांना वाढदिवसाच्या देतो. नाही, दुसरं मी सांगितलं, देवेंद्र फडणवीस चांगले विरोधी पक्ष नेते म्हणून जसे दौरे करतात ते कायम अशाच प्रकारचे दौरे करा अशी शुभेच्छा देतो. आता मी मुद्द्यावर येतो. अशी ती काय याला राजकारणाचा अँगल देऊ नये. मी खरं म्हटलं तर आमच्या तिन्ही पार्टीचं विश्लेषण हे राजकीय होऊ शकतं, पण रवी किरण जी आहे तिथं देशमुख ते सविस्तरपणे क्लिअरिफिकेशन करतील. काय होतं, मागच्या कारकिर्दीमध्ये जे आज अगदी बेंबीच्या डेटापासून लोकशाहीच्या हक्कासाठी बोलतायत, ते मागच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये लोकशाही कुठे होती केंद्रात आणि राज्यात, याचा शोध जर लावला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना याची जी आज आठवण होते त्याचा खरं म्हटलं तर गेल्या 5-10 वर्षाचा शोध लावा लागेल. मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही. ते आम्ही त्याचा सचिनजींनी उल्लेख केला, आम्ही अनुभवलेला आहे. म्हणजे सत्ता कशी वापरायची, जी काँग्रेसला स्वातंत्र्यानंतर सुद्धा 60 वर्षात जी जमली नाही ती भाजपने 5 वर्षात दाखवून दिली. या आजही राबवत आहेत केंद्रात राज्यात. ती परंपरा त्यांनी कायम ठेवली. दुर्दैवाने सरकार गेलं जे अपेक्षित नव्हतं. आता राहिला तुमचा हा GRचा प्रश्न. मगाशी सांगितल्याप्रमाणे 11 मार्च 2016ला हा आदेश याच असलेल्या मागच्या भाजपच्या सरकारने काढला. तेव्हा धनंजय मुंडेंनी असाच दौरा सुरू केला होता आणि त्या दौऱ्याच्या माध्यमातून आपल्या सरकारला अडचण होईल का नाही आय डोंट नो, पण परंतु त्या वेळेला लगेच त्यांनी असा GR काढला की विरोधी पक्षाच्या कोणत्याही असलेल्या नेत्यांच्या बद्दलला शासकीय अधिकाऱ्यांनी जाऊ नये. याचाच फक्त पुनरावृत्ती आज करण्याचा हेतू हा योगायोग म्हणावा किंवा कोणाला काय समजायचं म्हणा, मला त्याच्याशी देणं घेणं नाही. परंतु सध्याची जी देशाची आणि राज्याची परिस्थिती आहे, आता त्याच्या पुढच्या चर्चावर आम्ही अपयशी आहोत का यशस्वी आहोत का कायच्या, म्हणजे जगाच्या 34 कोटी अमेरिकेच्या लोकसंख्येवर 140 कोटी जनतेवर आम्ही देशाच्या पंतप्रधानांना दोषी ठरवणं मला वाटतं योग्य ठरणार नाही. मग ते काम कोणी केलं, RSSने केलं का अमित शहाने केलं, याच्यावर पण कवित्व होऊ शकतं. मग मी असं म्हणू शकतो, मग RSSने जर धारावी केली असेल तर नागपूरला का केलं नाही, प्रवीण दरेकरच्या दहिसरला का झालं नाही, हा विषय वेगळा आहे. आज हे संकट आहे.
या संकटाच्या वेळेला आम्ही ज्यावेळेला दौरे करतो, मग कधी वादळाचे आता प्रवीण दरेकरने वगैरे दौरे केले त्याचं अभिनंदन, कारण विरोधी पक्ष हा लोकशाहीतला फार मोठा एक अंकुश ठेवणारा घटक असतो. तर त्यांनी ते कर्तव्य केलं पाहिजे. केलं. मी सांगतो ना, बोलतो. यस 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 होय होय. आता माझं म्हणणं एवढंच आहे की आशिषजी, हा जो आज आदेश काढला, हा आदेश काढण्याचा हेतू एवढाच होता की प्रशासनाला आज जर समजा आता आमदारांचे दौरे होतात, ते पण बैठका बोलवतात, आम्ही बोलवतो बैठक, खासदार येतात ते बैठका बोलवतात, सगळे म्हणजे प्रशासनाचे जेवढे मंत्री येतात ते दौऱ्याला आले की त्या प्रशासनाने सगळं काम सोडायचं आणि तिथं थांबायचं. ह्या ठराविक पिरियडमध्ये मागे सुद्धा अशी बरेच वेळा विधिमंडळामध्ये पण चर्चा झाली होती की ज्या वेळेला अशा प्रकारचे काही संकट येतात, मग पूरहानी झाली, काही मागे सांगली कोल्हापूरला झाली, त्यावेळेला सुद्धा कोणी दौरे करू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावं अशी भूमिका घेतली. त्रुटीवर बोट ठेवणं एक गरजेचं आहे. मला एक सांगावंसं वाटतं, याला कुठलं राजकीय झालर देण्याचा प्रयत्न करणं बरोबर शक्य नाही. बघा, उद्या माझे अधिकार जरी काढले तर माझ्यात दम असला पाहिजे की माझा आवाज उठवून मी त्याच्याप्रमाणे लोकांच्या माध्यमातून ते उठवून त्या ठिकाणी न्याय घेऊन घ्यायचा. आता हा जो आदेश काढला तो कोरोनाच्या संकटाची, आता कोरोनाच्या संकटाला आपण त्रुटीवर बोट ठेवलं याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं दुमत नाही. आणि हे मगाशी सचिन चव्हाणांनी सांगितलंय, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या असलेल्या कोरोना बाधितांची संख्या वाढेल हे जगाला, राज्याला, शहराला सुद्धा अपेक्षित नव्हतं. 10% जरी घेतलं तरी आपल्या लोकसंख्येच्या 10%वर एवढी आपल्याकडे सेवा उपलब्ध आहे का? तर अजिबात नाही. आज जी परिस्थिती होते ऑक्सिजनची, व्हेंटिलेटरची, आयसीयूची, सगळ्या जिल्ह्यात सगळीकडे तीच परिस्थिती आहे. प्रमाण एवढं वाढलेलं आहे की डॉक्टरांपासून सगळ्या अपूर्णात. आता त्याच्यामध्ये सेवा दिली पाहिजे, सुविधा दिल्या पाहिजे, यंत्रणाच हातबल व्हायला लागली तर त्याला मध्ये अडचण निर्माण होते. मग याला कुठेतरी मुक्तपणाने काम करायला मिळावं म्हणून याच्या संदर्भामधला आदेश काढला असेल, तो या कालावधीपुरता काढला असेल तर त्याचा वेगळा बाऊ करण्याचा काही होत नाहीये. कारण काय, पूर्वी आदेश काढला होता तो राजकीय दृष्ट्यातून काढला होता, विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी किंवा कोणाचा आवाज वाढू नये म्हणून, अधिकारावर चाप राहावा म्हणून केला असेल. हा काढताना फक्त हाच हेतू होता की याच्यामध्ये कोरोनाच्या लढाईत ज्या सजेशन तुमच्या आहेत त्या सजेशन ज्याच्या विरोधी पक्षाचे आहेत तशा सत्तारूढ असलेल्या लोकांच्या सुद्धा आहे, सामाजिक संस्थेच्या चळवळीमधल्या लोकांच्या आहे आणि सामान्य लोकांच्या सुद्धा आहे. ते काय सरकारी अपयश आहे, सरकारी यंत्रणा फेल्युअर आहे असं होत नाही. मग असं असलं तर WHO कसं काय तुम्हाला मुंबईच्या कामावर सरकारचं कौतुक केलं? अख्ख्या जगातल्या ह्याच्यामध्ये राज्यातल्या फक्त महाराष्ट्र शासनाचं, महाराष्ट्र सरकारचं कौतुक केलं. त्याचा विसर कसा आपल्याला पडतो? कारण त्यांना वस्तुस्थितीची माहिती आहे. एवढ्या असलेल्या अडचणीला सुद्धा आपण मात करून ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा सरकारला मदत करणारे सर्व नेते मंडळी या संदर्भामध्ये निर्णय घेतो. आम्ही काय भाषा करतो? नाही, आपण राजकारण ह्याच्यामध्ये आणायचं नाही. परंतु ज्यावेळेला आम्ही हे करताना आम्ही राजकारण तसंच करण्याची भूमिका करतो, हे दुर्दैवाचं आहे. आम्ही दरवेळेला टीव्ही मॅडम किंवा माध्यमात सर्वांच्या समोर जातो, नाही आता राजकारण आम्हाला आणायचं नाही, काही करायचं नाही. पण सरकारच्या या फेल्युअरपणामध्ये मला असं सांगावं, तुम्ही मगाशी 20 पत्राचा उल्लेख केला, मला तुम्ही सांगावं या 20 पत्रामध्ये आपण जेव्हा बैठका घेतल्या त्याच्यावर सजेशन झाल्यानंतर यामध्ये आता एक अधिकारी बदलले, काही काम करताना अधिकारी चुकले असे बदलले, त्याच्यावर पण मग सरकारने अधिकारी बदलले म्हणून सरकारचा अपयश झाकता येतं का? अशा टीका टिप्पणी करणं म्हणजे याला राजकीय वास येतो. ज्यावेळेला राजकीय वास येतो तेव्हा राजकारण सुरू होतं. आणि मला वाटतं की यामध्ये कोरोनाच्या या संकटामध्ये आता कर्नाटकच्या, तर तुम्हाला सांगतो एका मंत्र्यांनी सरळ सांगितलं हातबल होऊन की आता देवाच्या भरोश्यावर, आरोग्यमंत्री आहेत कर्नाटकचे, त्यांनी सरळ सांगितलं आता देवाच्या भरोश्यावर या असलेल्या कोरोनाची लढाईवर मात करू शकतो, बाकी आम्ही आता ठीक आहे. मी रविकिरण देशमिख यांच्याकडे जातोय. राजकीय विश्लेषक आहेत. मागच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री होते त्यांचे मीडिया सल्लागार सुद्धा होते. रविकिरण देशमुख, मी येतोय, शशिकांतजी मी येतोय तुमच्याकडे. हा, रविकिरण देशमुख, याच मुद्द्याला धरून बघा, असे आदेश निघणं हे काही नवीन नाही समजू शकतो. सरकार म्हणून विरोधी पक्षनेत्यांच्या हालचालीवरती लक्ष ठेवणं हेही आपण समजू शकतो. अनेक वेळा तर अशी चर्चा होते आणि त्याच्याच बातम्या जास्त होतात की जे विरोधी पक्ष नेते आहेत तेच विधिमंडळ अधिवेशनाच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अँटी चेंबरमध्ये इतरांपेक्षा जास्त दिसतात. त्यामुळे ही पण चर्चा होते. पण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेता आणि सरकारमधले मंत्री यांचे एक संबंध असे राहिलेले आहेत की विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून द्यायची एखादी बाब, आणि त्यांनी जर का
आपल्याला बोलायला उभं राहायचं आहे म्हटल्यावर त्यांना मान द्यायचा विधिमंडळामध्ये, त्यांनी तो मुद्दा मांडायचा आणि मग विरोधी पक्षनेते सांगतात म्हणून त्यावरती लवकरात लवकर तोडगा काढा असं तालिका सभापती किंवा अध्यक्ष जे कोणी असतील ते तसे सरकारला निर्देशही देतात. हे आपण बघितलेलं आहे. आत्ताचा जो काळ आहे हा करोनाचा काळ आहे. इथे जे विरोधी पक्षनेते आहेत ते त्यांच्या जागी फर्म आहेत. किंबहुना सध्या चर्चा अशी सुरू आहेत की जे विरोधी पक्षनेते आहेत ते आज ना उद्या हे सरकार पडेल आणि ते मुख्यमंत्री होतील. तोही एक वाद आहे. अशात हा आदेश निघतोय. तुम्ही या आदेशाकडे कसं बघताय? आणि मागे असे जे आदेश निघाले ते कुठल्या ना कुठल्या तरी हेतून निघालेच असतील की? आशिष, मुळात असं आहे की या आदेशाला तसा कायदेशीर म्हणजे अधिष्ठान आहे की नाही हाच मुळात वादाचा मुद्दा आहे. आपण थोडंसं मागे जाऊया, कारण सरकार बदललं की असे आरोप होत राहतात. हे काही नवीन नाही आहे. अधिवेशन कव्हर केले वर्षानुवर्ष आणि त्या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये सुद्धा अशा गोष्टींवर चर्चा खूप झालेली आहे. आपण जर मागे गेलो थोडंसं, आपण देशाची राज्यघटना स्वीकारली आणि राज्यकारभार सुरू झाला तेव्हा आपल्याकडे सेपरेशन ऑफ पॉवर्स नावाचा एक प्रकार आलेला आहे. आपल्याकडे 3 स्तंभावर लोकशाही उभी आहे अशी आपण म्हणतो. माध्यम चौथा स्तंभ आहे आपण म्हणतो म्हणून, पण 3 स्तंभ आहेत: कार्यपालिका, न्यायपालिका आणि कायदेमंडळ. न्यायपालिका सोडून देऊ का न्यायालयाचा याच्याशी काही संबंध नाही. कार्यपालिका म्हणजे सरकार आणि कायदेमंडळ म्हणजे पार्लमेंट किंवा विधिमंडळ. सरकार आणि विधिमंडळ यांचे अधिकार काय आहेत याविषयी घटनाकारांनी सुस्पष्ट शब्दांमध्ये त्यावेळी भाष्य केलेलं आहे. सरकार हे अंतिमतः कुणाला जबाबदार आहे? लोकांना. लोकांना म्हणजे कुणाला जबाबदार आहे? तर विधिमंडळाला जबाबदार आहे. राज्यामध्ये, देशामध्ये ते संसदेला जबाबदार आहे. कारण विधिमंडळ किंवा संसदेसमोर उभं राहिल्यानंतर कोणालाही तिथं असत्य कथन करता येत नाही. कुठलीही गोष्ट गोपनीय आहे म्हणून टाळता येत नाही. अगदीच देशाच्या संरक्षणाचा मुद्दा असेल तर बाब अलैदा. मुळात असा आहे, विधिमंडळाचा सदस्य मग तो कुठल्याही पदावर असो, तो जेव्हा त्याच्या कर्तव्याचं म्हणजे जे काही कर्तव्य बजावतो ती त्याला त्या विधिमंडळाचा सदस्य म्हणून मिळालेले अधिकार आहे. व्यक्ती बदलली म्हणून अधिकार बदलत नसतात. आज प्रवीण दरेकर त्या विरोधी पक्षनेते पदावर आहेत म्हणून त्यांचे अधिकार वेगळे आहेत आणि उद्या समजा आणखी कोणी दुसरं आलं म्हणून त्याचे अधिकार ती व्यक्ती बदलली म्हणून बदलले असं होत नाही. आपण जर थोडंसं अधिक अभ्यास केला याचा तर आपल्याला असं लक्षात येईल की विधिमंडळाच्या ज्या समित्या असतात, ज्याचे अध्यक्षसुद्धा ज्येष्ठ आमदार असतात, रोजगार हमी योजना समिती आहे, लोकलेखा समिती आहे, अनुसूचित जाती जमाती कल्याण समिती आहे, या समितीमध्ये विरोधी पक्षाचे सदस्य असतातच की. त्या समितीसमोर जेव्हा प्रशासनाचे अधिकारी येतात तेव्हा त्यांना विचारले जाणारे प्रश्न सत्ताधारी सदस्य वेगळा विचारतो, सरकारमध्ये नसलेला सदस्य वेगळा विचारतो, असं होतं का? नाही. विधिमंडळ म्हणून तिचा अधिकार मिळतो. मुळात हा प्रश्न कधी सुरू झाला आशिष? हा प्रश्न सुरू झाला जेव्हा सरकार मिळवण्यासाठी, सरकारमध्ये येण्यासाठीचा संघर्ष जेव्हा अधिकाधिक टोकाचा होत गेला तेव्हा आपल्याला लक्षात येईल की 90च्या दशकामध्ये असे आदेश काढायला सुरुवात झाली. आणि ती केव्हा सुरुवात झाली? जेव्हा विरोधी पक्षाचे लोक हे प्रोटोकॉलसाठी आणि आम्हाला काही अधिकार मिळालेच पाहिजेत विरोधी पक्षाचा नेता म्हणून जेव्हा जास्त आक्रमक व्हायला लागले आणि सरकारला असं वाटायला लागलं की या माहितीचा उपयोग, ह्या प्रोटोकॉलचा उपयोग हा राजकीय कारणासाठी केला जाऊ लागलेला आहे, तेव्हा याच्यावर बंधनं यायला लागली. त्यामुळं काँग्रेसचं सरकार असलं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि काँग्रेसचं आदेश निघतो, ते सरकार जाऊन भाजप सेनेचं सरकार आलं की आदेश निघतो. आज भाजपच्या सेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रवादीचं आणि सेनेचं सरकार आलं की तरी आदेश निघतो. ही जी भांडणं आहेत ना, ही प्युअरली पॉलिटिकल हे आहे, वन अपमनशिप म्हणतो आपण त्याला, कुरघोडीचं राजकारण आहे. हे राजकारण कुरघोडीचं जे आहे ते त्या राजकीय पक्षांमधली ती भांडणं आहेत. मुळात प्रश्न जनहिताचा आहे. जनहिताचे प्रश्न विचारायला, जनहिताच्या गोष्टींवर चर्चा करायला कोण बंधन आणलंय? आता उद्या अधिवेशन आपण ठेवलंय, पण अधिवेशनाचं कामकाज 2 दिवसाचं ठेवलंय. त्यामध्ये राज्याच्या ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जो कोरोना व्हायरसने जो धुमाकूळ घातलेला आहे, जनजीवन जे अस्ताव्यस्त करून टाकलेलं आहे, त्याची चर्चा 2 दिवसात होणार आहे का? आज आपण काहीच सांगू शकत नाही. म्हणून ही लढाई सभागृहाच्या बाहेर ही या प्रोटोकॉलच्या निमित्तानं, अधिकारांच्या निमित्तानं ही अशा पद्धतीने लढली जात आहे. आणि विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष भूमिका बदलल्या तरी भांडणं त्या मुद्द्यांवरनं कायम आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना मला वाटतं अधिक व्यापक स्वरूपाचा एक आदेश निघाला होता, शासन निर्णय. आता शासन निर्णय हे जे निघतात, जेव्हा सेपरेशन ऑफ पॉवर्स घटनाकारांनी ठरवलंय कुणाचे अधिकार काय असतील, तेव्हा याच्यावर पुन्हा आदेश काढायची गरज आहे का? तर मला वाटतं प्रशासनाला इशारा देण्यासाठी आदेश असावेत कदाचित हे, की तुम्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे जावं का? तुम्ही त्यांना माहिती द्यावी का? ते प्रोटोकॉल म्हणून जर जिल्ह्यात तुमच्या आले तर प्रोटोकॉल त्यांना द्यावा का? हा चर्चेचा वेगळा मुद्दा आहे, याच्यात आपण पडायला नको. मुळात असं आहे
की हा आदेश जेव्हा निघाला GR व्यापक स्वरूपाचा, त्याच्यामध्ये विरोधी पक्षाच्या सदस्यांना शासकीय कागदपत्र मागण्यांचा सुद्धा अधिकार मिळाला होता. आधी फाईल पण मागितल्या जात होत्या, फाईलची झेरॉक्स मागितली जात होती. कदाचित सरकार पक्षाला असं वाटलं असेल की फाईलची झेरॉक्स मागण्यामुळं प्रशासनाची कोंडी व्हायला लागली, कारण फाईलवर कोण काय लिहितं हा सार्वजनिक चर्चेचा विषय कधी होत नसतो, तो व्हायला लागला. माहितीचा अधिकार आल्यानंतर त्याच्यामध्ये अधिक पारदर्शकता आली, त्यामुळं त्या व्यापक ह्याच्यामध्ये चेंज करून पुन्हा माहिती हा शब्द टाकण्यात आला. तर माहिती ही कुठली असावी म्हणून त्याच्यावर एक कमिटी बसवली गेली. त्या कमिटीचा रिपोर्ट आला का, तो स्वीकारला का, हा पुन्हा वेगळा मुद्दा आहे. मुळात हा प्रश्न निर्माण झाला आहे तो 2016 साली झालेल्या बदलामुळे. पण 2011-12 मध्ये जेव्हा आदेश पहिला निघाला होता तोच अधिक व्यापक स्वरूपाचा होता. आणि मला आठवतं त्याप्रमाणे त्यावेळी विधिमंडळामध्ये त्याच्यावर चर्चासुद्धा झाली होती. कारण बऱ्याचदा काय होतं की अधिकारी आम्हाला जुमानत नाहीत, अधिकारी आमचं ऐकत नाहीत, म्हणून त्यांच्यावर हक्कभंग आणले जातात. विधिमंडळ सदस्यांना मिळालेले ते कायदेशीर अधिकार आहेत, तो त्यांचा भाग आहे. पण काय होतं त्याच्यामध्ये प्रशासनामध्ये एक वेगळी चर्चा उपस्थित होते की मग आम्ही काय करायचं ते सांगा ना. तर आम्ही काय करायचं सांगा ना हा प्रश्न निघाला की मग असे आदेश निघतात. आम्ही जायचं का, त्यांनी बोलवल्यावर त्यांनी दिलेले आदेश आम्ही पाळायचे का. मुळात कसं आहे की जेव्हा रूल्स ऑफ बिझनेस जे आपण राज्यपालांच्या मान्यतेने जेव्हा सरकारने जारी केलेले आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की त्या विभागाचा कार्यभार अंतिमतः त्या मंत्री जबाबदार असतील आणि सर्व मंत्र्यांच्या कारभारांना मुख्यमंत्री जबाबदार असतील आणि हे सरकार विधिमंडळाला जबाबदार असेल. तेव्हा विधिमंडळामध्ये अनेक आयुध आहेत, चर्चेचे अनेक मार्ग आहेत, हे अधिकार वापरता येतील, त्यात ही चर्चा व्यापक स्वरूपात करता येईल. प्रश्न आता हा आदेशांचा आहे. आदेश मुळात कायदेशीर आहेत की नाही ह्यावर चर्चा होऊ शकते. ठीक आहे, मी एक ब्रेक घेतो, पण ब्रेक पूर्वी आत्ता मगाशी बोलताना सर्वांच्याच तोंडी हे आलेलं आहे की मुंबई वगळता किंवा मुंबई बाहेर इतरत्र कोरोनाचा फैलाव वेगानं होतोय, कोरोना रुग्णांची संख्या वाढते. आणि 2-2.5 महिन्यांपूर्वी राज्य मंत्रिमंडळातले एक ज्येष्ठ मंत्री मला असं म्हणाले होते की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असं मंत्रिमंडळाला सांगितलं, काही ज्येष्ठ सहकाऱ्यांना सांगितलं की मुंबई बदनाम आहे, मुंबईमध्ये काहीही होऊ शकतं, कारण मुंबईची परिस्थिती ही अशी आहे ती नियंत्रणात आणणं कठीण आहे. अशा वेळी आपण लॉकडाऊनचा वापर पूरक व्यवस्था तयार करायला किंवा उभारायला घेऊ, त्याचवेळी मुंबई कशी नियंत्रणात आणि होय बघू. कारण मुंबईमध्ये आरोग्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यातल्या त्यात चांगलं आहे, पण इतरत्र काय, जर का ग्रामीण भागात कोरोना पसरला तर आपल्याकडं तशी आरोग्य यंत्रणा आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला होता. आणि म्हणून मग मुंबई बाहेर कोणी जाता कामा नये, मुंबईत कोणी येता कामा नये. पण इतर सहकाऱ्यांनी तेव्हा मुख्यमंत्र्यांचं किती ऐकलं याविषयी शंका येते. जेव्हा मुंबई ही उघडी झाली किंवा मुंबईत ॲक्सेस लोकांना आला, मुंबई बाहेर लोक जायला लागले आणि मग आता लक्षात येत आहे की मुंबई सेफ आहे, सुरक्षित दिसते आहे, कोरोना नियंत्रणात दिसते आहे. काल मुंबईत 1000हून कधी कमी रुग्णसंख्या आलेली आहे, पण मुंबई बाहेर इतरत्र कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे यावर विचार होणं गरजेचं आहे. जो नियोजनाचा भाग आहे, जो सरकारच्या ध्येयधोरणांचा भाग आहे, त्यामध्ये सुसूत्रता आणि समन्वय असणं का गरजेचं आहे या एका उदाहरणावरनं लक्षात येत आहे. मी या निमित्तानंच ही चर्चा करणार आहे की असे जे आदेश निघतात त्यामागे हेतू वेगवेगळे जरी असले तरी त्याचा जो मेन उद्देश आहे, जो मुख्य उद्देश आहे तो काय, त्यावरती चर्चा करूया. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे प्रवीण दरेकर यांच्याकडे. प्रवीण दरेकर, या आदेशात काय म्हटलेलं आहे की शासनानं ज्यांना मंत्र्यांचा दर्जा दिला आहे त्या व्यक्ती, ज्यामध्ये विरोधी पक्ष नेते पण आलेत, संसद सदस्य म्हणजे खासदार, विधिमंडळ सदस्य म्हणजे आमदार, यांनी बोलावलेल्या बैठकांना शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये. हा आदेश केवळ विरोधी पक्ष नेत्यांसाठी नाही आहे, हा खासदार आमदारांसाठी सुद्धा आहे. आणि केवळ तो विरोधी पक्षांच्याच खासदार आमदारांसाठी नाही आहे, तो सत्ताधारी पक्षांच्याही खासदार आमदारांसाठी आहे. त्यामुळे तुम्ही सगळं काही आपल्यासाठीच काढलंय असं का मानताय? नाही, आपण अत्यंत मूलभूत असा प्रश्नाकडे आशिष लक्ष वेधलेलं आहे. मगाशी जो आमच्या GRचा उल्लेख केला जातोय तो GR कशातनं आला, तर आमदार खासदार त्या ठिकाणी सांगत होते की अधिकारी आमचे ऐकत नाहीत आणि त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं महिन्यातनं एकदा म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्यावर कार्यवाही व्हावी अशा उद्देशानं त्या ठिकाणी तो GR निघाला होता.
त्यावेळेला काय विरोधी पक्षनेत्यांचे दौरे वगैरे असा काही विषय आला नव्हता आणि त्यावेळेला सरकार पण काय घरात बसलं नव्हतं. तर सरकार विभाग आयुक्तांच्या बैठका होत होत्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठका होत होत्या. आता प्रश्न असा आहे आशिष, इथे आमदार खासदार यांचाही विषय या ठिकाणी आहे. आता सन्माननीय आपले नेते आदरणीय पवार साहेब असतील, आज तर ते संसद सदस्य आहेत, खासदार आहेत. एक मिनिट, उद्या पवार साहेबांनी पण यांचा अभिप्राय आहे का त्यांनी बैठक घेऊ नये, त्यांनी जाऊ नये. त्याच्यामुळे मला वाटतं एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कोविड सारखा आज भयंकर असं संकट आपल्यावर आहे आणि या संकटामध्ये आपण एका बाजूला त्या ठिकाणी सांगतो की राजकारण करायचं नाही, जसं आमचे मित्र शशी शिंदे म्हणाले. आणि अशा वेळेला जर कोविडच्या साठी मदत व्हायला या दौऱ्यांचा उपयोग होणार असेल, आज त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर जर आम्हाला माहिती उपलब्ध जी काही होईल ती माहिती जर आम्ही तिथला जिल्हाधिकारी असेल, आयुक्तांना जर त्या ठिकाणी दिली आणि त्यावर जर उपाययोजना केली. उदाहरणार्थ मी आता सांगतो की शशिकांत शिंदे जे आमच्या साताऱ्याचे नेते आहेत, मी साताऱ्याच्या दौऱ्यावर जर गेलो नसतो तर मला कळलं नसतं की तिथे क्रांतिसिंह नाना पाटील हॉस्पिटल जे मोठं जिल्हा रुग्णालय आहे तिथे अशी जी इंटेन्सिव्हिस्टच नाही, फिजिशियनच नाहीये. आता ह्याच्यापेक्षा गंभीर का असू शकतं, जिथे सगळं अख्खं सरकार त्या ठिकाणी आहे. स्वॅब सेंटर, स्वॅब घेऊन त्यांना विचारा शशीजींना, पुण्याला जावं लागतं स्वॅबला, 3 दिवसांनी रिपोर्ट येतो. त्याच्यामुळे या ज्या व्यवस्था आहेत या जर आम्ही गेलो नाही, त्या अधिकाऱ्यांशी बरे कलेक्टरनी मान्य केलं. मग हे जर आम्ही जातोय, गोष्टी समजत आहेत आणि त्यावर जर उपाययोजना त्या ठिकाणचे अधिकारी त्यांच्या स्तरावर ज्या करण्यासारख्या आहेत ते करणार असतील आणि या व्यवस्थेला हातभार जर लावणार असेल तर अशा प्रकारचं बंधनं आणणं म्हणजे मला वाटतं शेवटी आपण आपल्या व्यवस्थेलाच अडथळे निर्माण करतोय असं आशिष माझं म्हणणं आहे. आणि आशिष केवळ बोलून चालत नाही, आपल्याला लोकांमध्ये जावं लागतं. केवळ बोलघेवड्यापणा करून चालत नाही, लोकांमध्ये जावं लागतं, लोकांची सुखदुःख समजायला लागतील. निसर्ग वादळ त्यासाठी मग सरकारी अधिकारी काय असायला हवे? जिल्ह्यात आम्ही फिरलो, लोकांना भेटण्यास मज्जाव नाहीये, पण त्या ठिकाणी गेले नाहीत. आणि त्याच्यामुळे आपल्याला नैतिक अधिकार तेव्हाच पोचतो ज्या वेळेला आपण लोकांमध्ये असतो, ज्यावेळेला लोकांची सुखदुःख ज्यावेळेला समजतो, ऐकतो, जातो. शशिकांत शिंदे, मला माहिती आहे तुम्ही हात वर का केला होता. शरद पवारांचं नाव आल्यावरती तुम्ही असं म्हणालात की त्यांचा उल्लेख का केला. पण आता हा GR काय सांगतोय की जे संसद सदस्य आहेत म्हणजे खासदार आहेत, आता विरोधी पक्षनेते घ्या देवेंद्र फडणवीस, ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, त्या अर्थानं त्यांना प्रोटोकॉलचा भाग म्हणून अधिकारी भेटू शकत नाहीत का. शरद पवार 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत, प्रोटोकॉलचा भाग म्हणून त्यांना अधिकारी भेटू शकत नाहीत का. मग अशा व्यक्ती या GRच्या वर जात नाहीत का. नाही, याच्यामध्ये अशी जी परत आपण या GRचा ज्याचा उल्लेख वारंवार होतोय की तो का काढला, मी आताही सांगतो 2011 मार्च 2016ला जो GR होता तो GR फक्त जसाच्या तसाच फक्त त्या ठिकाणी या सरकारने सही करून काढलेला आहे. यामध्ये असं पण सांगितलंय की कोणत्याही खासदार आमदारांना कोणालाही त्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये बैठक घ्यायची असेल तर ते जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या इथे बैठक घेऊ शकतात. याचा अर्थ त्यांच्या अधिकारावर कुठेही घाला घातला गेलेला आहे असं नाही. फक्त त्या ठिकाणी स्वतंत्रपणाने त्याचा कधी चांगला उपयोग पण होईल, मी त्याबद्दल दुमत नाही. मगाशी रविकिरणजी जसे म्हणाले त्याप्रमाणे अधिकाऱ्यावर दडपण किंवा दबाव आणण्याच्या संदर्भातला सुद्धा एखाद्या राजकीय उपयोग सुद्धा होण्याचा प्रयत्न होऊ शकतो. याला सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही. नाण्याच्या 2 बाजू असतात. आज मला काय म्हणायचं की या GRच्या बाबतीमध्ये फार गांभीर्याने कोणी माझा अधिकार काढून घेतला आहे म्हणून मला फार कामच करता येणार नाही, मला काही करताच येत नाही असं काही कोणी समजू नये. ज्याच्या ताकद असते तो त्याच्या ताकदीने काम करत असतो. मी आपल्याला सांगतो, मगाशी याचा उल्लेख केला गेला, पवारसाहेब सुद्धा मध्ये दौऱ्या गेले तेव्हा त्या संबंधित खात्याचे मंत्री पवारसाहेबांच्या बरोबर होते. तिसरी गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी मगाशी साताराचा उल्लेख केला, ठीक बरोबर आहे ही वस्तुस्थिती, कारण सातारा जिल्ह्यामध्ये आत्ताच्या घडीला जे त्यांनी उल्लेख केले ह्या त्रुटी आहेत हे जिल्हाधिकारी आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये कबूल करतो. पण तिथं कधी कोणाला वाटलंच नव्हतं ना एवढे ICU बेड लागतील, एवढे व्हेंटिलेटर लागतील, एवढे ऑक्सिजन लागतील. आता ज्या पद्धतीने अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्यात ग्रामीण भागामध्ये सुद्धा हा कोरोनाचा फैलाव एवढा जबरदस्त व्हायला लागला, म्हणजे ज्या बीड, परभणी, गोंदिया, चंद्रपूर एकही पहिलेच कोरोना सुरू झाल्यानंतर एक पेशंट नव्हता, तिथं आता ती संख्या वाढली. याचा अर्थ असा आहे की सरकार फेल्युअर आहे असं म्हणता येतं का, तर नाही.
मग तसं असेल तर केंद्राला सुद्धा तीच मापपट्टी लावावं लागेल, इतर राज्याला. आपल्याला ते राजकारण करायचं नाही. आज काय झालंय, संकट आलेलं आहे. अधिकाराची गोष्ट जी आहे आशिषजी, मी आताही तुम्हाला सांगतो, अधिकाराच्या बाबतीमध्ये या आदेशामध्ये कुठेही बदल केलेला नाही. फक्त या ठिकाणी विरोधी पक्ष किंवा कोणी एखाद्या अधिकाऱ्यांना स्वतंत्र बोलून त्याप्रमाणे त्या ठिकाणी यंत्रणा हलवण्याचा प्रयत्न करणार का, तर त्याला फक्त बंधन जे पूर्वी होतं ते आत्ता लावलं. ठीक आहे. सचिन सावंत हा मुद्दा मी पुढे नेतोय. मला माहिती आहे सचिन सावंत यांना बोलायचं आहे. हा जो आदेश आत्ताच जो आलेला आहे, कोरोना काळात ठीक आहे, सरकारी यंत्रणेवरती प्रचंड ताण आहे. विरोधी पक्ष नेत्यांचे जर का दौरे झाले तर तो ताण अधिक वाढू शकतो आणि त्यांच्या बैठकांना सुद्धा सरकारी अधिकारी जायला लागले तर मग माहितीची देवाणघेवाण होते, त्या माहितीचं पत्र होतं आणि मग ते पत्र व्हाया मीडिया मुख्यमंत्र्यांपर्यंत येतं. हाही उद्देश असू शकतो हा GR काढण्यामागे. नाही, मला थोडंसं आश्चर्य वाटतं. म्हणजे काय झालंय की मगाशी मी म्हटलं की कांगावा कसा करावा याचं उत्तम त्या ठिकाणी मार्गदर्शन विरोधी पक्ष नेते करतात आणि भाजपची मानसिकता सांगतात. तुम्ही लक्षात घ्या, विरोधी पक्ष नेत्यांच्या दौऱ्यावरती बंदी कोणी घातलेली आहे? त्यांनी जावं दौऱ्यावरती, आजही जावं, जनसामान्याशी भेटावं. शेवटी हे सरकार जनतेसाठीच त्या ठिकाणी काम करते, त्यामुळे जनतेशी बांधिलकी देशाला आहे. तुम्ही जावं, त्यांच्याशी चर्चा करावी. सरकारी अधिकारी तुमच्या दौऱ्यात असलेच पाहिजेत, हा अट्टहास का? आणि जर तो असता तर तो 2016ला का नव्हता? हा मुद्दा आहे. आणि हे भारतीय जनता पक्षाची जी मानसिकता आतापर्यंत राहिली आहे, 2014 पासून आपण पाहतोय. तुम्ही एक साधं काश्मीरचं उदाहरण घ्या, म्हणजे हे भाजपची प्रवृत्ती काय आहे ते समजेल तुम्हाला. काश्मीरमध्ये 370 लावलं किंवा त्याच्या अगोदरही त्या ठिकाणी लावलं. 370चा ज्यावेळी निर्णय हटवण्याचा का झाला आताचा, त्यावेळेला आंतरराष्ट्रीय त्या ठिकाणी शिष्टमंडळ येऊ शकत होतं, काश्मीरमध्ये भेट दिली. परंतु भारतीय ज्या संसदेच्या प्रतिनिधींना तिकडे जायला दिलं नव्हतं. ही बंदी घातली. तुम्ही लक्षात घ्या, राहुल गांधी असतील किंवा इतरही विरोधी पक्ष नेते यांना त्या एअरपोर्टवरनं परत पाठवण्यात आलं होतं. म्हणजे तिथे लोकशाही नव्हती का? तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या तज्ञांना तिकडे बोलवताय, पण इथं नाही चालत. आता दुसरी गोष्ट, प्रत्येक त्या ठिकाणी म्हणजे नुसतं नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामध्ये काही NSUIच्या आणि युथ काँग्रेसच्या लोकांनी काळे झेंडे दाखवले, त्यांना बेदम चोप दिला पोलिसांनी यांच्या आदेशानं. हे आम्ही काय पाहिलं नाही असं नाही. शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी काळे कपडे घालून यांच्या त्या भाषणामध्ये म्हणजे यांच्या सभांमध्ये जाऊ देखील नाही असे आदेश काढले होते यांनी. आणि आज त्यांना लोकशाहीची आठवण झाली. म्हणून आम्हाला त्याने वैषम्य त्या ठिकाणी वाटतं की ही परिभाषा बदलते कशी, सत्तेमधनं विरोधी पक्षामध्ये गेल्या, विरोधी पक्षामधनं सत्तेत गेल्यानंतर. दुसरी गोष्ट राहिली, आमच्या कालावधीमध्ये म्हणजे विरोधी पक्षामध्ये आम्ही असताना ज्या वेळेला मगाशी मी उल्लेख केला की पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठा पूर आला होता, आम्ही आठवडाभर तिकडे गेलो देखील नाही. लक्षात घ्या, का नाही गेलो? कारण तिथं सरकारला काम करण्याची, सरकारी यंत्रणांना काम करण्याची त्या ठिकाणी पूर्णपणे मुभा दिली पाहिजे. आणि 8 दिवसापर्यंत आम्ही कुठल्याही तऱ्हेचं त्या ठिकाणी तिथे त्यांना अडथळे आणले नाहीत आणि त्यानंतर आमचे दौरे सुरू झाले. लक्षात घ्या. त्यामुळे आम्ही प्रोटोकॉल त्या दृष्टीकोनातून तेव्हाही पाळत होतो, आताही पाळतोय. आता यांची पोटदुखी त्या ठिकाणी का झाली आम्हाला कळत नाही. ठीक आहे. एकच सेकंड याच्यामध्ये म्हणजे जाणीवपूर्वक मला या दृष्टिकोनातून सांगावंसं वाटतंय की यांना आजच्या परिस्थितीमध्ये सरकारच्या कार्यामध्ये अडथळे आणायचे आहेत आणि तोच त्यांचा मूलभूत उद्देश आहे. आणि म्हणून अशा तऱ्हेचे आरोप केले जात आहेत. सातत्यानं 6 महिने आरोप करताय तुम्ही. करोनाच्या बाबतीमध्ये सरकारनं चांगलं काम केलं किंवा आर्थिक अडचणीमध्ये आहोत, मोदींकडे मागणी केली की बाबा राज्याला मदत करा, असं झालंय का? यांनी स्वतःचा निधी देखील त्या ठिकाणी पंतप्रधान केअरला दिला, PM केअरला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीला दिला नाही. त्यामुळे ह्यांची काही बांधिलकी जी आहे ती जनतेशी नाही, यांची सत्तेची बांधिलकी आहे. आणि सत्ता नकोच, म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये सत्ताचा मोह एवढा त्यांना आहे. ठीक आहे. प्रवीण दरेकर, तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये काही फंड दिलाय भाजपच्या आमदारांनी? तुम्ही, मला वाटलं दिलाय म्हणूनच हात वर केलाय. दिलेला आहे आम्ही आमदारांनी, आम्ही दोन्हीकडे निधी दिलेला आहे. अच्छा, दोन्हीकडे दिलेला आहे. हे पहिल्यांदा रेकॉर्डवर येत आहे. PM फंडातही दिलाय आणि CM फंडातही दिलाय. होय, हे पहिल्यांदा रेकॉर्डवर येत आहे. सगळ्या CM फंडाला दिलाय, आपत्तीला दिलाय, PM फंडाला दिलेला आहे. करोना काळामध्ये आम्ही सगळ्या आता करोना काळामध्ये प्रश्न होय आशिष, या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला 28,000 कोटी रुपये दिल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. याचं या ठिकाणी खोडू शकले नाही ते लोक. 400 व्हेंटिलेटर्स दिले, 400 व्हेंटिलेटर्स महापालिकेत पडून आहेत.
ते अशी वापरायला जी यांच्याकडे माणसं नाही 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 मी आणि सीएम बाकी फंडाचं एखादा विचारलंय बाई तुम्हाला. संपूर्ण देशात मी सीएम जे फंडामध्ये सेवा भाजपच्या आमदार खासदारांनी काही निधी दिला आहे का कोरोना काळात हे विचारलंय. ते 28,000 कोटी तर हे केंद्राचे तुम्ही म्हणताय. लोकांमध्ये त्या ठिकाणी गेला नाही. हा डायरेक्ट त्याच्यामुळे भारतीय आदेश जनता काढून पक्षाने काय केलंय तो कोरोनामध्ये? डायरेक्ट CSR हे फंड देशाने तुम्ही पाहिलंय, डायरेक्ट PM मुंबईकरांनी फंडाला पाहिलंय. द्यावा गल्ली म्हणून तुम्ही बोळामध्ये आदेश काढला. भारतीय जनता पक्षाचे राज्यामध्ये कार्यकर्ते, उत्पन्न होणारं RSS चे कंपन्यांचं कार्यकर्ते उत्पादन अगदी भोजनापासून ते वैद्यकीय सेवा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मुद्दा भरकटतोय. मी शेवटी रविकिरण देशमुख यांच्याकडे जातोय. रविकिरण देशमुख, हा जो कालचा GR आहे, कालचा आदेश आहे, याचं प्रारूप जर का तपासलं तर जसं तुम्ही म्हणालात की 2011-12 मध्ये असाच आदेश निघाला होता. तेव्हा मला आठवतंय विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे होते आणि तेव्हा चर्चा झाली होती. तुम्ही होतात, मी पण होतो, आपल्याला माहिती आहे. तेव्हा एकनाथ खडसे लढले होते. पण त्याआधी आणि 1992 पासून अशाच स्वरूपाचे आदेश निघत आलेले आहेत की जेणेकरून विरोधी पक्ष नेत्यांना अधिकारी भेटून सरकारी माहिती देऊ नये असा त्यामागे हेतू थोडा बहुत प्रमाणात होताच. आणि तसे आदेश हे वेळोवेळी जारी झालेले आहेत. पण 1992च्या आधी महाराष्ट्रात विरोधी पक्ष नव्हता का? दिबा पाटील असतील, मृणाल गोरे असतील, शरद पवार असतील, हेही मोठे भांडणारे विरोधी पक्ष नेते होते. तेव्हा सरकार आणि विरोधी पक्षामध्ये संबंध नव्हते का? अतिशय तीव्र संघर्ष होता. मी आपल्याला जुन्या काही गोष्टी सांगू इच्छितो ज्या माझ्या वाचनात आलेल्या आहेत, ऐकण्यात आलेल्या. 62, 67 आणि 72 या काळामध्ये काँग्रेसचे 200 पेक्षा जास्त आमदार निवडून येत होते. 80 ते 90 पर्यंत, म्हणजे 80 आणि 85ला ते 160 पेक्षा जास्त येत होते. त्यावेळी सत्ताधारी पक्ष कमालीचा ताकदवान होता, विरोधी पक्ष कमालीचा दुबळा होता. पण दुबळा कशाने? संख्येने होता. संख्या कमी होती पण नेते असे खतरनाक होते. मग त्याच्यात कृष्णराव धुळप आणि तेव्हा विरोधी पक्ष नेते हे सत्ताधाऱ्यांमध्ये आले नाहीत, शरद पवार सोडले तर. भाई उद्धवराव पाटील, कृष्णराव धुळप, आचार्य अत्रे, मृणाल गोरे, राम कापसे, अशी किती नावं घ्यायची, त्रेशी कारखानीस, ND पाटील, केशवराव धोंडगे, ही अशी दिग्गज मंडळी होती. आशिष, वसंतराव नाईक यांच्या 11 वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये किती अविश्वास प्रस्ताव आले माहितीये? 9 अविश्वास प्रस्तावाला सामोरे 11 वर्षाच्या कारकिर्दीत 9 अविश्वास प्रस्ताव. आणि काय उत्तर आहेत त्यांची आणि काय संघर्ष होता तो भयानक. म्हणजे विरोधी पक्षाचे लोक काय बोलतील सभागृहात, काय संघर्ष करतील. तुम्ही विषय सांगितल्यानंतर थोडी माहिती घेतली आणि मला एका जाणकार माणसानं माहिती दिली, त्यांच्याकडे योगायोगाने ती होती. 1967 ह्या एका वर्षामध्ये राज्यभरामध्ये 4000 निदर्शनं झाली होती म्हणून सांगितलं त्यांनी. पोलीस विभागाशी संबंधित माहिती आहे त्या माणसाकडे. निदर्शनं, मोर्चे 4000, 7000 धरणे आंदोलनं झाली आहेत. म्हणजे वसंतराव नाईकांच्या काळामध्ये तर 9 अविश्वास प्रस्तावांना सामोरे गेलेले मुख्यमंत्री. तसे 9 किती आले पुन्हा वर्षांनी, त्याला किती वर्ष लागली हे तर पुन्हा विचारायची गोष्टच नाही याच्यामध्ये. तर तो संघर्ष इतका भयंकर होता की वसंतराव नाईक एकदा कधी संयम न सोडणारे मुख्यमंत्री होते. अतिशय आत्मविश्वासानं सामोरे जात होते सभागृहाला. एकदा त्यांचा संयम गेला. 71 साली एका अविश्वास प्रस्तावाच्या उत्तरात ते असं म्हणाले की विरोधी पक्षावर अविश्वास प्रस्ताव आणण्याची तरतूद नाही म्हणाले, नाहीतर मी तुमच्यावरच अविश्वास प्रस्ताव आणला असता म्हणाले विरोधी पक्षावर सभागृहामध्ये. कारण ते म्हणाले की आमचं सरकार इतकं उत्कृष्ट काम करतंय. 6 दुष्काळांना सामोरे गेले होते ते. 6 म्हणजे केंद्र सरकारनं मदत केलेले 6 दुष्काळ आले होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये. कधी 72 पर्यंत, ते गेले 75ला. नंतर 72चा भयानक दुष्काळ तर आजही आठवला तर शहार येतात लोकांच्या अंगावर. तर ते म्हणाले की एवढं सगळं माझं सरकार काम करत असताना सुद्धा तुम्ही मला सभागृहामध्ये एवढं माझं सरकारची चिरफाड करता, आरोप करता, आम्हाला उत्तरं द्यायला भाग पाडता, चर्चा घडवून आणता. तर कमालीचा संघर्ष होता तो. सांगायचा मतितार्थ असा की कमालीचा संघर्ष होता. पण त्या काळामध्ये विरोधी पक्ष आणि सरकार यांच्यामध्ये ह्या असल्या मुद्द्यांवरनं कधी वाद झाल्याचं मी तरी ऐकलेलं नाही आहे, म्हणजे माझ्या तरी ऐकण्यात नाही आहे. बरोबर आहे. अतिशय जबरदस्त असं ते वातावरण होतं. ही गोष्ट वेगळी. ज्येष्ठ पत्रकार अरुण साधूंनी याच कालखंडावरती 2 चांगल्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, मुंबई दिनांक आणि सिंहासन. त्यावरती सिंहासन हा चित्रपट सुद्धा आलेला आहे. आजही सिंहासनची स्क्रिप्ट बघितली तर आजच्याही काळात ती लागू होऊ शकते, इतका जिवंतपणा त्यात आहे. राजकारण हेच आहे. राजकारणामध्ये कुरघोडीची संधी कोणीच सोडत नाही, विरोधी पक्षही सोडत नाहीत आणि सत्ताधारीही सोडत नाहीत. आणि त्यातून मग असे आदेश निघतात ज्यावरती आपल्याला चर्चा करावी लागते. मी इथंच थांबतोय. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे.